नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कर्नाटकातला इस्लामी शासक टिपू सुलतान याचं नाव मुंबईतल्या मालाडच्या एका मैदानाला दिलं जातंय. टिपू सुलतानचं नाव मालाडच्या मालवणी भागातल्या मुस्लिम बहुल परिसरातल्या एका मैदानाला देण्याचा अट्टाहास हा काँग्रेसचा आहे. पण काँग्रेसचा हा अट्टाहास शिवसेनेच्या आशीर्वादाने आहे आणि टिपू सुलतान याचं नाव एका क्रीडांगणाला देण्याच्यासाठी तिथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी मवियाची युती सुद्धा अस्तित्वात आहे. मवियाच्या या आघाडीच्या माध्यमातून एका इस्लामी शासकाचं नाव मुंबईतल्या एका मैदानाला का दिलं जातंय आणि या निमित्तानं मराठा विरोधी, हिंदू विरोधी असलेल्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण महाराष्ट्रामध्ये का होतंय असा प्रश्न भारतीय जनता पार्टीनं विचारलाय. मवियाच्या राजकारणात आत्ताच्या घडीला तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यायला, उत्तर द्यायला मवियाच्या कुठल्याच नेत्यांना वेळ दिसत नाहीये. पण प्राप्त स्थितीमध्ये शिवसेनेच्या सोबत असताना काँग्रेसनं इस्लामी शासक म्हणून परिचित असलेल्या टिपू सुलतानचं नाव एका क्रीडांगणाला देणं आणि त्यावेळेला शिवसेनेनं समर्थनाची भूमिका घेणं हा मुद्दा सुद्धा अनेकांना मुंबईत लक्षात येतो आहे. इतिहासाच्या अनेक पानांवर टिपू सुलतानचं कर्तृत्व नोंदवलं गेलेलं आहे. टिपू सुलतान हा त्याच्या राजवटीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इस्लामचा प्रसार करणारा, हिंदूंचं धर्मांतरण करणारा, मंदिरांवर अतिक्रमण करणारा असा शासक म्हणूनच परिचित होता. कालांतरानं ज्या वेळेला विरोधक प्रबळ होत आहेत हे टिपूला कळलं तेव्हा टिपूनं आपली भूमिका बदलली. अशा टिपूचं उदात्तीकरण मुंबईत व्हावं, त्याला शिवसेनेचं समर्थन असावं आणि मवियाचा सुद्धा एकत्रित पाठिंबा असावा. या सगळ्याच्या मागची नक्की भूमिका काय हे समजून घ्यावं लागेल. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच निमित्तानं चर्चा की मवियामध्ये टिपूचं उदात्तीकरण कौतुक कशाला. मराठा विरोधी, हिंदू विरोधी टिपूचं मवियाला कौतुक आहे ते का आहे या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता निजामुद्दीन राईन आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कडून आपल्या सोबत भालचंद्र शिरसाट आहेत, इतिहासाचे अभ्यासक चंद्रशेखर साने आहेत आणि मराठा समन्वयक आपल्या सोबत दिलीप पाटील आहेत. निजामुद्दीन राईन आपल्या सोबत फोननी जोड़ले गेले आहेत. निजामुद्दीन जी, मेरी आवाज आप तक पहुंच रही है? सबसे पहले तो हम ये जानना चाहेंगे कि कांग्रेस को पूरे इस इतिहास में मुंबई जैसे शहर में टीपू सुल्तान का ही नाम मिलता है और वो भी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स को देने के लिए. भारत देश में मुंबई अलग से नहीं है. जिस भारत की परंपराओं का देश में जिक्र है उस भारत के अंदर मुंबई है. इसलिए मुंबई के महत्व को कम नहीं किया जा सकता, बल्कि मुंबई के महत्व को भारत के साथ जोड़कर ही देखा जा सकता है. ये ओछी राजनीति सिर्फ बीएचपी और बीजेपी के लोग ही कर सकते हैं कि मुंबई अलग है या मुंबई में दूसरे किसी का राज्य है. जहां तक टीपू सुल्तान के राज्य का सवाल है, टीपू सुल्तान वो हीरो है इस देश का जिसने देश की आजादी में सबसे बड़े बड़े कारनामे किए. इन बहस करने वालों को सोचने की जरूरत है कि देश का इतिहास कोई मुसलमान नहीं लिख रहा था. कोई मुस्लिम तुष्टीकरण के नाते किसी ने देश का इतिहास नहीं लिखा, बल्कि उन्हें चाहिए कि देश में मौजूद जितनी बड़ी लाइब्रेरियां हैं, तमाम हिंदू इतिहासकार जिन्होंने इसको लिखा है उन्हें जाकर पढ़ना चाहिए. समाज को बांटने से बेहतर है कि वो अच्छी तरीके से लोगों को बताएं कि हीरो कौन था और किसने क्या कारनामे किए हैं. चंद्रशेखर साने आपल्या सोबत आहेत. निजामुद्दीन राईन ते आपल्याला उत्तर देतीलच, पण त्याचबरोबर माझ्याकडे ताजा तपशील असा आलाय की डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. निजामुद्दीन राईन, आपण हिंदीमध्ये भूमिका मांडत असताना डॉक्टर वाघमारेंनाही आपल्याला या चर्चेमध्ये मराठीतून भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायची आहे. डॉक्टर वाघमारे, माझा आपल्यासाठीचा हा प्रश्न आहे की काँग्रेसला टिपूचं कौतुक जास्त की छत्रपती शिवरायांचं कौतुक जास्त?
सगळ्यात पहिली गोष्ट की ज्यावेळी आपण असं म्हणतो की शिवरायांचं कौतुक जास्त की टिपू सुलतानचं कौतुक जास्त, प्रत्येक राजा आणि प्रत्येक त्यावेळचा नेता हा त्याच्या त्याच्या दृष्टीने त्याच्या त्याच्या राज्यामध्ये श्रेष्ठच ठरलेला आहे आणि त्यांनी त्या त्या पद्धतीने त्या त्या प्रदेशामध्ये काम केलेलं आहे. जसं महाराष्ट्रात आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, तसं म्हैसूरच्या उत्कर्षासाठी आणि म्हैसूरची व्यापार व्यवस्था म्हणा, म्हैसूरचं लॉ अँड ज्युडिशियरी म्हणा, म्हैसूरच्या बाबतीत सिल्क इंडस्ट्रीचं पुढे आणून तिकडच्या संपूर्ण जनतेला रोजगार देण्याचं काम म्हणा, या सगळ्या बाबतीमध्ये टिपू सुलतान हा कर्नाटकामध्ये तेवढाच जास्त प्रसिद्ध आहे आणि तेवढाच जास्त पॉप्युलर पण आहे. त्याच्यामुळे डॉक्टर आपण वाघमारे, कोणत्याही आपल्या लेखी टिपू सुलतानचं नाव क्रीडांगणाला देण्यात काहीही गैर नाही हे नक्की? एक मिनिट हिस्टॉरिकल दोन राज्यांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की टिपू सुलतान यांनी ज्या प्रकारचा प्रचार केला जातो भाजप प्रणित मीडियाकडून की टिपू सुलताननी मंदिरं पाडली, टिपू सुलताननी मंदिरांचा नाश केला, बर, या कोणत्याही गोष्टीमध्ये तेवढं तथ्य नाही. कारण हेही त्याच पद्धतीने सांगितलं जातं की हिंदूंची पडलेली मंदिरं होती ती रिस्टोर करण्याचं काम पण टिपू सुलताननी केलं. ठीक आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांच्या अगेन्स्ट लढत होता. या देशातलं नव्हे तर जगामध्ये रॉकेट इंडस्ट्री सगळ्यात पहिली टिपू सुलताननी आणली. सिल्कचं काम जे कर्नाटकामध्ये वाढवलं, कर्नाटकामध्ये काही मेजॉरिटी मुस्लिम नव्हते, ठीक आहे. हिंदू होते, त्याच्यामुळे त्यांनी जे केलं डॉक्टर ते डॉक्टर त्याच्या वाघमारे, आपण राज्याच्या अनेक ऐतिहासिक गोष्टी मांडत आहात, त्या तथ्याच्या कसोटीच्या आधारावर तपासाव्याही लागतील आणि या निमित्तानं कर्नाटकचा उत्कर्ष, म्हैसूर राज्याचा उत्कर्ष, या सगळ्या मुद्द्यांवरही आपल्याला बोलावं लागेल. पण एक महत्वाचा मुद्दा आहे. चंद्रशेखर साने आपल्या सोबत आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत. चंद्रशेखर साने, आपण या बाबतीत पटकन सांगावं की टिपू इस्लामी शासक होता का सर्व धर्म समभाव पाळणारा शासक होता? टिपूची जी पार्श्वभूमी आहे ती त्याचे वडील हे हैदर अली हे एक हिंदू राजाच्या पदरी होते आणि काही कारणाने त्या हिंदू राजाने जेव्हा त्याला सेनापतीपदी बसवलं तेव्हा पुढे कप्तानी तो त्या हिंदू राजाला पदच्युत करून राज्यावर आलेला होता. त्याच्यानंतर साधारण 1782च्या सुमाराला टिपू सुलतानाने हे शासन हातात घेतलं. आता हा टिपू सुलतान कसा होता, त्याच्या प्रेरणा काय होत्या, याच्याविषयी मी अगदी थोडक्यात समकालीन काही लेखकांचं वाचून दाखवतो. एक जेम्स करी नावाचा एक मुलगा, ब्रिटिश मुलगा फ्रेंचांच्या ताब्यात सापडला आणि फ्रेंचांनी त्याला टिपूच्या स्वाधीन केलं होतं. तर त्यांनी एक नोंद केलेली आहे ती मी वाचून दाखवतो. ती हिंदूंविषयी सुद्धा नाहीये. टिपूने ख्रिस्ती युद्ध कैद्यांवर केलेल्या अत्याचारांबद्दल हा जेम्स करी लिहितोय. मलबारच्या ख्रिश्चन युद्ध कैद्यांचे टिपूने केलेले हाल म्हणजे अमानुषपणाची सीमा होती. 30,000 कैद्यांची सुटका करून त्यांना आधी गुलाम बनवण्यात आले. त्यांच्यातल्या स्त्रियांना पट्टणपासून 9 मैल लांब घेऊन जाण्यात आले. त्यापैकी बऱ्याच युद्ध कैद्यांच्या मुली होत्या. टिपूच्या जनानखान्यात त्यांना बळजबरीने ठेवण्यासाठी नेले जात असताना त्या स्त्रियांनी विरोध केला. या विरोधानंतर त्यांना पुन्हा श्रीरंगपट्टणमला आणण्यात आले. तिथे आणून रस्त्यावर उभे करून त्यांचे हात मागे बांधून टाकले गेले. त्यांचे नाक, कान आणि वरच्या बाजूचे ओठ कापण्यात आले. गाढवावर बसून दिंड काढण्यात आली. रक्त वाहिल्याने एका महिलेचा तिथे रस्त्यावर मृत्यू झाला. ते दृश्य बेवटून गेले असते. हे स्वतः त्या प्रत्यक्षदर्शी जेम्सने, जो ब्रिटिश होता, त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो फ्रेंचांच्या ताब्यातून टिपूच्या स्वाधीन झाला होता. याच्याच जोडीला चंद्रशेखर साने, असंही सांगितलं जातं की टिपूनं त्याच्या राजवटीमध्ये अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्या. टिपू हा हिंदूंप्रती अत्यंत दयाळू होता. ही वस्तुस्थिती आहे? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या टिपूच्या अत्याचारांनी संतापून जाऊन जेव्हा छत्रपतींचं पेशवा सैन्य चालून गेलं टिपूवर, सगळ्या बाजूने वेगवेगळे सरदार, भोसले असतील
पेठे असतील, नरगुंद आणि कित्तूरचे संस्थानिकांना अत्यंत अमानुषपणाने टिपूने नष्ट केलं होतं. जी तर हे सैनिक चालून आल्यानंतर त्याला कोंडीत पकडत कर्नाटक सबंध मराठा सैन्यांनी ताब्यात घेतला आणि त्यावेळेला जेव्हा आपलं आता काही वाचणार नाही राज्य काय असं प्रकार चाललाय दिसल्यावर माहितीये का? त्या झाल्यानंतर टिपूने ही मंदिरांना काही देणग्या वगैरे अशी हे केलं. म्हणजे जेव्हा त्याच्या कोंडीत पकडला गेला तेव्हाच काय तो त्यांनी नाही, हा हे बदल सर्व घडलेला गोष्टी आहे. हे म्हणजे प्रसादजी, जी जी डॉक्टर आणि ह्याचं डॉक्टर आपण सगळ्या आपला तर्क प्रसादजी- मांडलात मगाशी, आपल्याला कोणी प्रसादजी अडवलं नाही. ऐका माझा, आपण- साधं एकच उदाहरण देतो की टिपू सुलतानचा नाही, नाही, अनेक राजवाडा उदाहरणं आहेत. दुनिया नाही, दौलत नाही, डॉक्टर त्याच्या साहेब, अशी समोर अनेक उदाहरणं आहेत. ओव्हरलुकिंग अनेक हिंदू उदाहरणं आहेत. टेम्पल हे मी होतं, एकटे सांगत नाहीये. रंगनाथ अनेक उदाहरणं स्वामीचं. तुम्हाला अशी सांगतो. ते टेम्पल तुम्ही जर जरा स्वतःच्या Google केलं राजवाड्याच्या ना, तर अशी समोर होतं. ते पुस्तकाच्या कधी त्या पुस्तकं तुम्हाला माणसाने मिळतील. तोडलं नाही. ते आजही टेम्पल तिकडेच आहे. मग जर त्याला हिंदूंची टेम्पल तोडायची असती तर स्वतःच्या राजवाड्यासमोरचं टेम्पल पहिल्यांदा तोडलं असतं. चंद्रशेखर साने याचं आपण काय काय- उत्तर आहे का? त्यांचं कसं म्हणणं आहे असं आहे माहितीये की म्हणे का? रंगनाथ स्वामींचं मंदिर राजवाड्याच्या समोरचं कसं टिकून राहतं? दहशत, मराठ्यांची दहशत हेच कारण हे- होतं. जेव्हा पराभव हे व्हायला लागला BJP त्यानंतर त्याला ते वाल्यांचं सुचलेलं काम आहे. पश्चाताप आणि हे सुचलं. अहो, दुसऱ्यांचं बीजेपी वगैरे कोणाचं काही नाही. काम नाही. तुम्ही साधा कसलं गुगल करा कधी- आणि कधी अनेक पेशवे पुस्तकं आले? आहेत त्याच्यावरची. पेशवे कधी युद्ध तुम्हाला मी एक करायला साधं आले? सांगतो. त्याच्या आधी नाही किती नाही वर्ष टिपू सुलतान कॅप्टिव्हिटी, तिकडे सफरिंग होता? अँड एस्केप उगाच हे मूर्खासारखं जेम्स खोटं बोलू स्त्रीचं नका हो. पुस्तक असेल. साने, उगाच काही अहो, बोलायचं. तुम्ही आपण ऐका काय जरा. नाही नाही नाही, हे एक मिनिट अनेक- एक मिनिट डॉक्टर वाघमारे आपण आपले तथ्य खोडले जात असताना दुसऱ्याला अडवून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. दिलीप पाटील मराठा समन्वयकही आहेत, मराठ्यांच्या समाजात नेते म्हणूनही मान आहे त्यांना. त्यांना विचारूयात, टिपू मराठ्यांचा मित्र होता का? हिंदूंनी ब्राह्मणांनी करायचं नाकारलं. मग काय करणार डॉक्टर आपण? डॉक्टर मुस्लिम वाघमारे होते का? डॉक्टर वाघमारे काँग्रेसला एवढी ब्राह्मणांनी काँग्रेसला नाकारलं ना. काँग्रेसला टिपूच्या समर्थनाची इतकी मिरची का लागावी? आता उत्तर लोक देत आहेत तर त्यांना बोलू द्या. दिलीप पाटील उत्तर देऊ इच्छितात. निजामुद्दीन राहीन आम्ही तर दोन दोन काँग्रेसची माणसं बोलवून ठेवली आहेत आज. दिलीप पाटील आपण सांगणार आहात, आपल्यासाठीचा थेट प्रश्न आहे, टिपू सुलतान मराठ्यांचा मित्र होता का? पहिली गोष्ट एक म्हणजे टिपू सुलतान मराठ्यांच्या वेळेस जसं मगाशी सांगितलं त्यांनी जे अगदी कर्नाटकाच्या म्हणजे महाराष्ट्र बाउंड्री पर्यंत टिपू सुलतान आपलं संस्थान वाढवत आला. गजेंद्रकर घोरपडेंचा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना कैदेत ठेवलं. त्यानंतर मराठाचे जे आहेत सैनिक तिथं जाऊन त्यानंतर टिपूचा पराभव केला गेला. पहिली गोष्ट एक विचारतो, टिपू हा धर्मांतर करत होता का नव्हता? पहिली गोष्ट धर्मांतर करत होता. दुसरी गोष्ट टिपू मंदिरं पाडली का? तर इकडे पाडली नाही तिकडे नाही, मंदिरं ही पाडली. टिपूचा इतिहास कुठं तर एके ठिकाणी काही तर थोडस सुस्त झालं हे झालं ते नाही आहे. टिपू हा धर्मांध होता तर का तर एक नंबर होता. आता महत्वाचा प्रश्न मी विचारतो, सगळं झालं की मुंबईमध्ये तुम्हाला एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव आजचाच द्यायचं का वाटलं? गेल्या 3-4 महिन्यातल्या घटना एक एक घ्या. प्रत्येक किल्ल्यावर का नाही त्या ठिकाणी अशा पांढऱ्या पद्धतीचं हे दगडाला पांढरं लावून त्या ठिकाणी चादरी टाकायचे जे प्रकार चालू झालेत. त्यानंतर विशाळगडचा विषय मोठा आहे, रायगडाचा विषय मोठा आहे. एक प्रकारचे हे षडयंत्र आहे. मला लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, हे षडयंत्र आहे की हे षडयंत्राकडे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वाघमारे साहेब, एका छोट्या गोष्टीवर तुम्ही आता राहू नका. आताच काय यायला लागले हे गोष्टी? आज एकदम टिपू सुलतान तुम्हाला मुंबईत काय यायला पाटील लागला? साहेब, असं बघायला गेलं तर कित्येक किल्ल्यांवर बौद्ध लेण्या आहेत. एकविरा देवीच्या इकडे लेणी आहे, त्याच्या बाजूला एकविरा देवीचं मंदिर आहे. मग आम्ही बौद्धांनी काय बोलायचं? हेच बोलायचं का की एक षडयंत्र चाललंय? एक 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 अहो, लक्षात घ्या, सगळेजण ऐका एकत्र ऐका. आहेत. त्यांना नाही, 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 करू द्या, धर्म सगळे. जपायचं काम करू द्या. अहो, तुम्हाला उगाच अहो, त्यांच्यावर तुम्हाला भांडण लावू माहित नका. नाही का? वाघमारे साहेब, भांडणं नाही, खरी गोष्ट आहे. इथं आता गेल्या हे 15 दिवसातला जिवंत विषय आहे. रायगडावर ज्यावेळी आमचे लोक गेले, आम्ही त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं आणि रायगडावर तिथनं काढून टाकण्यात आलं. ठीक आहे, विशाळगडची परिस्थिती बघा. आपण दिलीप पाटील आपण मांडत असलेला विषयही लक्षात येतोय. मात्र आज आपल्याला टिपू सुलतान पासून भरकटायचं नाहीये. तुम्हाला अशा प्रकारची भीती वाटते का? मी प्रश्न विचारतोय, त्याचं 30 सेकंदात पटकन उत्तर द्या. भालचंद्र शिरसाट आणि निजामुद्दीन राईन यांना त्याच्यानंतर बोलतं करणार आहे.
दिलीप पाटील, आपल्याला अशी भीती वाटते की आज जर टिपूचं उदात्तीकरण झालं तर उद्या येत्या दिवसांमध्ये औरंगजेब, अफजल खान यांची नावं पण अनेक संस्थांना महाराष्ट्रात दिली जाऊ शकतात. 100% बरोबर आहे. जेच लोक आहेत एक आजचं मी मगाशी टीव्हीवर बघितलं की त्या ठिकाणी इम्तियाज जलील सारखा माणूस विरोध करतो, या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही विरोध केला. महाराणा प्रतापाच्या पुतळ्याला एके ठिकाणी विरोधानं आता लगेच सांगतो हे षडयंत्र आहे. आणि या ठिकाणी एक आज टिपू आणला हिने. टिपू म्हणजे एक काय व्यक्ती म्हणून नाही आणलं, तर एक मुस्लिम, एक अत्याचार करणारा औरंगजेब आणणार. हे उद्या त्याला हे बाकीचे उद्या बाबर आणतील, हे या पद्धतीने औरंगजेब आणणार काय? औरंगाबाद मध्ये तर औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्यातला एक करणारा राष्ट्रवादी पक्ष आज मवियाचा प्रमुख घटक पक्ष आहे. आपल्याला पटकन भालचंद्र शिरसाट यांना बोलतं करायचं आहे. भालचंद्र शिरसाट, मुंबईमध्ये एका मैदानाला टिपूचं नाव देण्याच्यासाठी आत्ताच काँग्रेस एवढी आग्रही व्हावी आणि शिवसेना गप्प बसावी? शिवसेना आता मागणी करताय का तिकडे वेगळं नाव द्या, आंदोलन करताय, त्यांचं राज्य आहे. हा जो प्लॉट आहे, मैदान आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या मालकीचं मैदान आहे. त्याचं उद्यानाचं सुशोभीकरण महाराष्ट्र शासनाच्या डीपीडीसी फंड मधून झालेलं आहे. पालकमंत्री आदित्य साहेब ठाकरे आहेत. मग आदित्य साहेब ठाकरे हे कार्यक्रम थांबवू शकत नाहीत का? हे नामकरण बदलू शकत नाहीत का? नामकरणाचा कुठलाही ठराव महापालिकेत मंजूर झालेला नाही. महाराष्ट्र राज्य शासनाने नामकरणाचा ठराव केलेला नाही. हे अनधिकृत नामकरण आहे. पहिलं हे अनधिकृत नामकरण आणि दुसरं टिपू सुलतान, जो दक्षिणेतला औरंगजेब म्हटला जातो. आज औरंगजेब उद्यान असं नाव कोणी देत नाही ना. मग हा दक्षिणेतला औरंगजेब, त्याचं तो धर्मांध होता, क्रूरकर्मा होता. 700 हिंदूंची एका दिवसात कत्तल केली, लाखो हिंदूंना मारलं, 40,000 ख्रिश्चनांना सुद्धा त्याने मारलंय. म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम तर सर्वांच्या वरती अत्याचार केले, चर्चेस तोडलेली आहेत त्याने. जी भालचंद्र शिरसाट, आपण आत्ताच्या चर्चेमध्ये एक अत्यंत महत्वाचं तथ्यही समोर आणलं. ऐतिहासिक अनेक गोष्टी आपण मांडत होतातच, पण तत्पूर्वी तुम्ही असं सांगितलं की टिपू सुलतान मैदान हे नावच मुळात बेकायदेशीर आहे. या प्रकारच्या नावाची कुठलीही परवानगी शासन मान्य नाही. निजामुद्दीन राईन याच्यावरचं आपलं उत्तर अपेक्षित करतो. टिपू सुलतानच्या नावाला जर कायदेशीररित्या प्रक्रिया पाळून मान्यता दिली गेली नाही तर टिपूचं नाव त्या भागाला का दिलं जात आहे? देखिए, बगैर किसी परमिशन के सरकार का कोई मंत्री किसी अनधिकृत बांधकाम को या काम को कभी जाके उद्घाटन नहीं करता. उन्हें चाहिए को जाकर पहले देख लें कि सत्यता क्या है. और जहां तक इनको बोलने का अधिकार है वो अपना बोल सकते हैं, लेकिन एक भी घटना इतिहास में आप जो है कहीं से भी नहीं ला सकते कि कहीं भी टीपू सुल्तान ने कोई नरसंहार किया हो सिवाय अंग्रेजों को मारने के. उसने कोई काम नहीं किया. आपके मुताबिक निजामुद्दीन राइन, टीपू ने कभी गैर इस्लामी व्यक्तियों पर कोई अत्याचार नहीं किया? वो बिल्कुल झूठे हैं जो ये बात करते हैं. वो सिर्फ दिखावा करने की बात कर रहे हैं. भगवान अयप्पा का मंदिर उनके प्रांगण में है. आप उनकी किताब जो डॉक्टर विशंबर पांडे ने लिखी, जो देश का बड़ा इतिहासकार रहा है, और 90% इतिहासकार सब हिंदू भाई हैं जिन्होंने उनके बारे में लिखा है. लेकिन थोड़ी देर पहले चंद्रशेखर साने ने जिस ब्रिटिश व्यक्ति का हवाला दिया उसके बारे में क्या कहेंगे फिर? ऐसे तो बहुत सारे हवाला आरएसएस बीजेपी के लोग तो खुद बना के हवाला ले आते हैं. अरे आप चंद्रशेखर साने थोड़ी बीजेपी का आदमी है. चंद्रशेखर साने आपका जवाब देंगे. साने याचं उत्तर द्या. चंद्रशेखरजी याचं उत्तर द्या की टिपूनं म्हणा कोणत्याही गैर इस्लामी व्यक्तीवर कधीच अत्याचार केले नाहीत. हे सांगण्याच्यासाठी पण एक इतिहासकारांची फळी अस्तित्वात असते. ही सगळी पुस्तकं आज गुगलवर तुम्हाला फुकट डाउनलोड करायला उपलब्ध आहेत. आता अनेकदा म्हटलं जातं की टिपू हा इंग्रजांशी लढला म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक. अहो, इंग्रजांशी तर काय हिटलर पण लढला, हिटलरची मदत पण घेतली होती आपल्या सुभाषचंद्र बोसांनी. पण आपण त्याची प्रेरणा तपासतो. हिटलरची प्रेरणा काही लोकशाहीवादी नव्हती. आता तुम्हाला एक टिपू सुलतानाचंच मी वाचून दाखवतो. ऑटोमन साम्राज्याला पाठवलेल्या एका पत्रात टिपू लिहितोय, पूर्ण हिंदुस्थानवर सध्या अश्रद्धावंत आणि अनेकेश्वरवाद्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. फक्त खुदादाद सरकारच्या राज्यात इस्लामचा चांद अल्लाच्या कृपेने सुरक्षित राहिला आहे. मला आशा आहे की दुसऱ्या आदमच्या अवतारानंतर जगभर इस्लामचे राज्य असेल
आणि या अनेक केशरवाद्यांचा नायनाट करण्यात आपण यशस्वी होऊ. हे पत्र लिहिलं आणि त्याच्या आधीच ऑटोमन साम्राज्याचा नाश झाला म्हणून पुढे गेला नाही, पण त्याची प्रेरणा स्पष्ट होते की ठीक आहे. थोडक्यात त्यावेळच्या राजवटीच्या दरम्यान त्याला त्याचा धर्मप्रसार करण्याचं काम अधिक योग्य वाटलं होतं असं आपल्याला सांगायचं दिसतंय. डॉक्टर राजू वाघमारे, या धर्म आणि इत्यादी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू, मुद्द्यावर येऊ पटकन. नावाला राज्य सरकारनं कधी परवानगी दिली? पहिली गोष्ट, नावाला परवानगी दिल्याशिवाय सरकार तिकडे नाव लावायला देणार नाही आणि मंत्री त्याचं उद्घाटन करणार नाही. माझा तुम्हाला त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात, मला बोलू द्या. सगळ्यात पहिली एक गोष्ट ती लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की पुराण काळामध्ये ज्या पद्धतीने आता जे चित्र केलं जातं हिंदू मुस्लिम, हे चित्र त्यावेळच्या राज्यांमध्ये आणि राजांमध्ये नव्हतं. शिवाजी महाराजांच्या सैन्यात डॉक्टर, मुस्लिम होते. मला वाटलंच सैन्यात शिवाजी महाराजांच्या सैन्यांमधले मुसलमान हा विषय आला कसा नाही अजून? मुस्लिम प्रकार आहे हा जो आता इथे करण्याचा प्रयत्न केला जातोय, हा सर्वस्वी चुकीचा आहे. त्या इतिहासामध्ये प्रत्येक राजाने आपल्या संपत्तीसाठी, आपलं राज्य वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या दृष्टीने केल्या. कोणत्याही राजाने मला या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर वाघमारे आपल्याकडून हवंय की तुमच्या लेखी जर समजा टिपू सुलतानला कुठलाही धर्मप्रसारक म्हणून बघायचं नाही, अनेक काँग्रेसजनांच्या लेखी औरंगजेब पण धर्मप्रसारक नाहीये, बाबर पण नव्हता, ठीक आहे, तो दुसरा मुद्दा. तुम्हाला टिपूचे कोणते गुण क्रीडांगणामध्ये असावेत असं वाटतं? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला क्रीडांगणासाठी ज्याचं नाव आहे ती व्यक्ती खेळाडूच होती असा काय प्रकार आपल्याकडे अख्ख्या भारतात कुठे बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे रस्त्याला एखाद्याचं नाव दिलं की तो त्या रस्त्यावरून जाणारच पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे ही जी व्याख्या तुम्ही करताय की टिपू सुलतानचं नाव क्रीडांगणाला दिल्यावर त्याचं काय योगदान होतं, आपल्याकडे महापुरुषांची किंवा ज्या राज्याची किंवा थोर लोकांची नावं दिली जातात, ती नावं त्या क्षेत्रातल्या योगदानामध्ये काही ठिकाणी दिली जातात, काही ठिकाणी त्यांची स्मृती, त्यांची आठवण. ठीक आहे, टिपू सुलतानची आठवण महाराष्ट्रात जागली गेली पाहिजे असं काँग्रेसला आता वाटतंय. भारतीय जनता पार्टीसाठी चर्चेतल्या 30 सेकंदामध्ये उत्तर अपेक्षित करतो. भाजपाकडून उद्या काय केलं जाणार? तुमच्या लेखी नाव अनधिकृत आहे, नाव दिलं जात आहे, 26 जानेवारीचा मुहूर्त आहे त्याच्यासाठी. 27 जानेवारी पासून मुंबई भाजप काय करणार आहे? 26 जानेवारीला कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार, आंदोलन करणार. आम्ही हे नाव देऊ देणार नाही. तुम्हाला द्यायचंय ना, मौलाना आझाद, अब्दुल कलाम, अब्दुल हमीद भारत मातेचे सुपुत्र आहेत, त्यांची नावं द्या. मुस्लिम नावाला आमचा विरोध नाही, पण भारत मातेच्या सुपुत्रांचा द्या, कुपुत्राचं नाही. औरंगजेबाचं नाव देताय तुम्ही. ठीक आहे, दक्षिणेतल्या औरंगजेबाचा उल्लेख आपण टिपू सुलतानच्या निमित्तानं थोड्या वेळापूर्वी केला होता. चर्चेला आता वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.